संजय शिरसाट आज अजित पवारांची भेट घेणार, विकास निधी मिळत नसल्याची यापूर्वी केली होती तक्रार। शिक्षिकेनं 10वीच्या विद्यार्थ्याला पाठवले अर्धनग्न व्हिडिओ, नवी मुंबईच्या कोपरखैरणेमधील धक्कादायक प्रकार, शिक्षिकेविरोधात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल। नाशकात पोलिसांकडूनच पोलिसाच्या बदलीसाठी लाचखोरी, संशयित सागर पांगरे विरोधात गुन्हा, मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल, बदलीसाठी 35 लाख मागितल्याचा आरोप। रबाळेत 25 वर्ष तरुणाची आत्महत्या, प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याचा संशय। त्र्यंबकेश्वर मंदिरातील व्हीआयपी पास प्रकरणी हायकोर्टानं फटकारलं, याचिकाकर्त्या ललिता शिंदेंना ठोठावला 1 लाखांचा दंड, 4 आठवड्यात दंड भरा, हायकोर्टाचे आदेश। खाणीतील अपघात रोखण्यासाठी महसूल विभागाचे प्रयत्न, बंद खाणींची तपासणी करा, जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश। बेताल आणि बेफाम काँग्रेस नेत्यांची मुक्ता फळे सुरूच, वडेट्टीवार यांच्यासह खासदार प्रणिती शिंदे यांची वक्तव्य वादात। सैन्यविरोधी लोकप्रतिनिधी निशाण्यावर, जनतेचा संताप, भाजपकडूनही विरोध। अजित पवारांविरोधात छावा संघटना आक्रमक, अजित पवार यांच्या विरोधात संघर्ष करणार, विजय घाडगे यांची जाहीर भूमिका। आशिया चषकाच्या घोषणेनं भारतीय संतापले, भारतीय क्रीडा रसिकांची थेट सवाल, पाकिस्तान सोबत क्रिकेट का खेळायचे? मनोज जरांगे आजारी पडले, पोहोचले आंदोलनाआधी सकुंड रुग्णालयात, मुंबईत होणारं आंदोलन अनिश्चित। दयानायक शेवटच्या टप्प्यात, एसीपी पदावर निवृत्तीला अवघे काही तास असताना मिळाली पदोन्नती। राहुलला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ठणकावलं, कोणाच्याही इशाऱ्यावर युद्धबंदी केली नाही। पुन्हा दहशतवादी हल्ला झाल्यास तुम्ही काय कराल? राहुल गांधींचा केंद्र सरकारला सवाल।